मैद्याचे पदार्थ का खायचे नसतात? बघा, मैद्याचे पदार्थ खाल्ल्यामुळे ना आपल्या शरीरामधले फॅट्स वाढतात. का वाढतात? मैदा खूपच बारीक असतो आणि मैद्यामध्ये फॅट्सचं प्रमाण आणि शुगरचं प्रमाण खूप आहे. मैदा तुम्ही बघा, काही चायनीज गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये मैद्याचं प्रमाण तर खूप आहे. पाव, ब्रेड. आता खूप लोक म्हणतात आम्ही ब्रेड खातो, पाव नाही खात. अरे सारखंच आहे. तुम्ही ब्रेड खा की पाव खा, त्याच्यामध्ये फॅट्स हे असणारच आहे. मैदा खाल्ल्यामुळे हृदयविकाराचे आजार वाढतात, तुमच्या शरीरावर फॅट जमा होते. मैदा खाल्ल्यामुळे तुमच्या स्किन खराब होते, चेहरा खराब होतो. मैदा खाल्ल्यामुळे पोट जास्त सुटतं. मैदा खाल्ल्यामुळे पचनशक्ती मंदावते, त्याच्यामुळे मेंदू हा स्लो होतो. मुलांना मैदा अजिबात देऊ नका. बिस्किटमध्ये खूप मैदा असतो. गव्हाचे बिस्किट हे गव्हाचे असतात असं सांगितलं जाते. मैद्याशिवाय बिस्किटला बेस बसत नाही, म्हणून गव्हाच्या बिस्किटांवर भाळून तुम्ही गव्हाच्या नावाखाली मैद्याचेच बिस्किटं खात असतात. तर मैदा हा नका खात चलो. मैदा खूपच कमी खावा. मी तुम्हाला असं म्हणतच नाही की तुम्ही बोरिंग लाईफ जगा. फक्त माझं म्हणणं आहे, कुठल्या गोष्टी ना थोड्या आपल्याला नियम घालून करा. म्हणजे नियम घालणं म्हणजे काय असतं तुम्हाला सांगू का? नियमांमध्ये ना तुम्हाला स्वतःला आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदाच ही गोष्ट खायची आहे, याची स्वतःला सवय लावा. यामुळे काय होतं माहिती का? तुमच्या शरीरावर जो लोड येतो, जे रेग्युलर खाण्यामधले, तो कमी होतो आहे. पोळी पण खूप खायला आजकाल नाहीच म्हणत आहे डॉक्टर, ही गोष्ट खरी आहे. तुम्ही बघाल तर जास्त करून भाकर खायची आहे. भाकर खाल्ल्यामुळे तुमचं वजन नियंत्रित राहते, शरीर ॲक्टिव्ह राहते, शरीर हलकं राहतं, चेहरा सुंदर होतो, केस सुंदर होतात, तुम्ही अगदी स्लिम होत असतात. आता मैद्याचा काय विषय असतो? मैदा हा तुमच्या पोटामध्ये जमा राहतो, याचं पचनही होत नाही आणि हा शरीरामधून लवकर बाहेर पण पडत नाही. मैदा पचायला 48 ते 72 तास लागत असतात, म्हणून मैदा हा जड आहे. तुम्हाला मी सांगेल, एक एवढी मैद्याची पोळी, समजा एवढी छोटीशी पुरी एवढी जी मैदा असतो ना, हा पुरी एवढी म्हणजे मैद्याची जी पोळी असते समजा, किंवा एका मैद्याच्या पुरीमध्ये छोट्या अगदी 4 ते 5 पोळ्यांइतके इतके फॅट्स आहेत. तर तुम्हाला ते तेवढं पचवणं खूप मुश्किल होते. आता त्यात काय होतं, एवढीशी पुरी आहे तर तुम्ही खायला बसले की डायरेक्ट 6-7 पुऱ्या खाणार आहात. मग याने काय होईल की तुमचं वजन जास्त वाढेल. म्हणजे आता मी एका पुरीमध्ये 5-6 पोळ्या म्हणत आहे, म्हणजे त्या जर तुम्ही 4-5 खाल्ल्या तर त्याच्यात किती पोळ्यांचं फॅट येईल? 20-1 पोळ्यांचं फॅट होते. मग तुम्हाला झोप जास्त लागते, तुम्हाला उत्साह कमी होऊन जातो, खूप आळशीपणा जाणवतो, चेहरा खराब होतो, हृदयविकार वाढतोय, पोटाचे वेगळे वेगळे आजार होत आहेत, शरीर खूप जड पडून जाते. म्हणून मैदा नाही खावा. तुम्ही गहू खाऊ शकतायत, पोळी खाऊ शकतायत, भाकर सर्वोत्तम आहे. मी तर म्हणते की तुम्ही भाकर खा, आणि तुमचं फक्त भाकरनी पोट नसेल भरत ना, मी काय करते, मी एक एवढी भाकर खाते आणि मला पोळीशिवाय होत नाही, तर मी काय करते, एवढी भाकर आणि त्याच्यासोबत फक्त अर्धी चपाती, अर्धी पोळी, फक्त मी एवढीच खाते. याच्यामुळे काय होते, मला पोळी खाण्याचं समाधान पण मिळत आहे आणि माझ्या पोटामध्ये जास्त भाकर होत आहे. म्हणून तुम्ही ह्या गोष्टींकडे लक्ष द्या. आणि तुम्ही जर तुमच्या मुलांना बिस्किट देत असाल, पाव देत असाल, प्लीज 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 काय रिक्वेस्ट आहे, मैद्याचे पदार्थ कमी करा. बिस्किट, पाव आहारामध्ये कमी ठेवा. सुदृढ राहा आणि आनंदी राहा. अशाच आणखीन टिप्ससाठी मला फॉलो करायला अजिबात विसरू नका. चायनीजमध्ये अजिनोमोटो टाकलं जाते, तर अजिनोमोटो काय काय त्रास देतं, त्याच्यात काय काय आहे, हे मी तुम्हाला उद्याच्या सेशनमध्ये सांगणार आहे. त्याच्यासाठी मला फॉलो नक्की करा. आणि हो, मी लहान मुलांसाठी फोनिक्सचे क्लासेस घेऊन आली आहे. सोमवारपासून क्लास चालू होत आहे. फक्त 499 रुपये फी आहे आणि 3 वर्षांपासूनच्या मुलांना आम्ही फोनिक्सला घेणार आहोत. तर तुम्हाला पण तुमच्या मुलांना 499 रुपयाचा फोनिक्स क्लासेस जॉईन करायचा असेल तर मला 7755925370 ह्या नंबरला व्हॉट्सअपला मॅसेज करा. नक्की मला व्हॉट्सअपलाच मॅसेज करा. मी व्हॉट्सअपच्या मॅसेजचा नक्की लवकरात लवकर रिप्लाय देते. रोज दुपारी 3 वाजता फ्री लाईव्ह सेशन असतात. उद्याच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे मेकअप प्रोडक्ट कोणते चांगले आहेत, कसे निवडायचे, अगदी कमीत कमी स्वस्तात स्वस्त कोणते मेकअप प्रोडक्ट तुमच्या बॉक्समध्ये असायला हवे. तुम्हाला पण हे सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या माझ्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा. थँक्यू.